आणि तुम्ही आताच एक छान इंग्लिशचं तुमच्या लेक्चर अटेंड केलेलं आहे आणि आज आपण आता आपल्या संगीताच्या तासाकडे वळणार आहोत मुलांना. मला माहिती आहे तुम्हाला आमचा तास खूप आवडतो. तुम्हाला चित्रकला, हस्तकला आणि संगीत हे विषय खरंच खूप आवडतात. जसं तुम्हाला अभ्यासाचाही जसा तास घेतला जातो तसं आमच्या विषयांचा तासही तुम्हाला आम्ही शिकवतच असतो. मुलांनो, आपण वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकलो आहोत आजपर्यंत. सो आता मला तुम्हाला असं सांगायचंय की आता आपण नुकताच दिवाळीचा सण साजरा केला, बरोबर आहे. दिवाळीच्या ह्याच्यात आपण आनंदाने खूप साऱ्या गोष्टी केल्या, फटाके उडवले, त्याच्यानंतर रोषणाई केली आणि त्याचप्रमाणे रांगोळ्या काढल्या, भरपूर छान छान सजावट केली आपल्या घरांची. जसं होईल ज्याच्या पद्धतीने आपापला जसं जमेल तशा पद्धतीने आपण आपला दिवाळीचा सण साजरा केला. मुलांनो, भारत आपला हा जो देश आहे हा उत्सव प्रिय देश आहे किंवा त्यांना एकत्र जमून आपला आनंद वाटून घेण्याची एक जी उर्मी असते ती आपल्या देशभरात आपल्याला बघायला मिळते. आणि तुम्ही बघितलं आहे की आपल्याकडे वेगवेगळे सण खूप छान पद्धतीने साजरे केले जातात. आणि आता माझ्या आजच्या बोलण्यावरून तुम्हाला कळलंच असेल की आता आपण आज जे शिकणार आहोत किंवा आज आपण ज्या विषयी बोलणार आहोत तो आपला सण आहे येणारा नाताळ म्हणजेच ख्रिसमस. मुलांनो, ख्रिसमस हा सण खूप साऱ्या आनंदाच्या गोष्टी घेऊन येत असतो. जसं आपल्याकडे दिवाळी आपण साजरी करतो, ईद आपण साजरी करतो, तसंच ख्रिसमस हा पण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे साजरा केला जातो. आणि म्हणूनच आज आपण येणाऱ्या नाताळ विषयीची थोडीशी माहिती बघणार आहोत आणि त्याचं एक छानसं गाणं मुलांना आपण शिकणार आहोत. ख्रिसमस सॉन्ग आपल्याला शिकायचं आहे आज. आणि तत्पूर्वी मला सांगा, ख्रिसमस मध्ये नुसतं आपल्याला सुट्टीची मजा घ्यायला आवडते का त्याच्यासाठी आपण ख्रिसमस साठी आणखीन काही गोष्टी करतो? कुणाकुणाला माहितीये बरं ख्रिसमस साठी काय काय करतात? नुसतं हँड रेस केला तरी मला कळेल की तुम्हाला या विषयीची माहिती आहे. ओके, येस मोहिनी, अरे बऱ्याच जणांचे हात पटापट वर झालेत. व्हेरी गुड. मला नेहा सांगू शकशील का ख्रिसमस मध्ये तुम्ही काय करता? काय करता तुम्ही? मॅडम, आम्ही ख्रिसमस ट्री लावतात, मग त्याच्यावर लाइटिंग सजवतात, मग सगळ्या म्हणजे जे गरीब मुलं आहेत त्यांच्यात गिफ्ट सगळे देतात आम्ही. आणि खूप चांगल्यापणे आम्ही त्यांना म्हणजे स्वीट्स देतात आणि खूप चांगलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड नेहा, तू खरंच खूप छान सांगितलंस की येस, गरीब मुलांसाठी हा फार महत्वाचा मुद्दा तू नेहा सांगितलायस की गरीब मुलं जे आहेत जे आपले हे उत्सव सण साजरे नाही करू शकत त्यांच्यासाठी एक मदत म्हणून आपण त्यांना गिफ्ट देणं, त्यांना स्वीट्स देणं, त्यांच्या बरोबर आपण आपला आनंद वाटून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे मुलांना. सो नेहा, खूप कौतुक तुझं की तू खूप छान विचार या मुलांसमोर मांडलास की नुसतं गरीब मुलं नाही, आपण म्हणजे गरीब मुलांना तर आपण सामील करून घेतोच, पण त्याच्याबरोबर जी डिसेबल मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत, यांच्या बरोबरही आपण हे सगळं वाटून घेऊ शकतो. बरोबर आहे? गुड, व्हेरी गुड. तर मुलांनो, आपण आता आज वळणार आहोत आपल्या या आजच्या जो विषय आहे ख्रिसमस सॉन्ग ह्याच्याकडे. मी तुमच्यासाठी एक छानसं प्रेझेंटेशन घेऊन आलेले आहे आपल्या या विषयाचं. आणि मला वाटतं आपण हे नक्कीच तुम्हाला बघायला आवडेल की आज मॅडमनी काय केलेलं आहे बरोबर ख्रिसमसच्या संबंधात. आज मॅडमनी काय केलंय नक्की ते तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. बरोबर आहे? तर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला, जो आहे ख्रिसमस सॉन्ग, यानेच नाताळाचं एक गाणं, नाताळ गीत आपण शिकणार आहोत. आणि त्याच्यासाठी मी आपल्यासाठी छानसं एक प्रेझेंटेशन घेऊन आले आहे. आणि मला वाटतं की हे गाणं शिकण्याबरोबरच तुम्हाला त्याच्यातली जी थोडीशी माहिती आहे या आजच्या ख्रिसमसच्या बद्दलची, ती थोडी माहिती बघायला नक्कीच आवडेल. आणि म्हणूनच हे थोडंसं माहितीचं एक प्रेझेंटेशन मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. मुलांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे आपण ऑनलाईन जी एज्युकेशन घेत आहोत त्याच्यातच संगीत विभागाचं पण मोठं एक कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्या संगीत विभागातर्फेच मी अपर्णा हेगडे आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आहे. ओके, या बघा, इयत्ता 8वीच्या आजच्या आपल्या वर्गाला आपण नाताळ गीत शिकणार आहोत मुलांना. आणि हे नाताळ गीत मी तुमच्यासाठी छानसं घेऊन आलेले आहे.
आणि नाताळाच्या याच्यामध्ये आता जसं नेहाने सांगितलं की छान सारी सजावट केलेली असते सगळीकडे, दिव्यांची रोषणाई जशी दिवाळीमध्ये आपण करतो तसं जसं आपण आकाशकंदील लावतो तसं त्यांच्याकडे स्टार लावले जातात, चांदण्या ह्या लावल्या जातात आणि खूप छान पद्धतीने डेकोरेशन केलं जातं. थोडीशी माहिती आपण नाताळासंबंधी घेऊया की नाताळ म्हणजेच क्रिसमस हा एक ख्रिस्ती सण आहे, म्हणजेच ख्रिश्चन्स किंवा ख्रिस्ती लोकांचा हा सण आहे. हा सण दरवर्षी बघा मुलांनो 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आता या दिवशी ख्रिस्ती बांधवांचे जे येशू ख्रिस्त लाडके प्रभू जे आहेत त्यांचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे. आता काही ठिकाणी हा 6, 7 किंवा 19 जानेवारीला एपिफानी म्हणून साजरा केला जातो. आता ते काय आहे त्याचं मी तुम्हाला नंतर एक थोडस डायरेक्शन किंवा थोडीशी माहिती आणखी सांगणार आहे. हा सण 12 दिवसांचा असून ख्रिसमस टाईड पर्वाची सुरुवात यावेळेला होते असं म्हणतात. जगभरात हा सण साजरा होतो. काही ठिकाणी मध्यरात्री हा सण साजरा केला जातो. म्हणजे बघा ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस इव्ह 24 तारखेच्या रात्री 12 नंतर या ख्रिसमसची सुरुवात होते आणि त्यावेळेला त्यांचं सेलिब्रेशन जे आहे ते सुरू होतं. तर काही ठिकाणी संध्याकाळी हा सण साजरा केला जातो. थोडक्यात काय तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा ख्रिसमस सण साजरा करण्याची पद्धत आहे मुलांना. बघा नाताळ हा शब्द आता आपण मराठीमध्ये नाताळ म्हणतो, ज्याला क्रिसमस हे नाव जे आहे त्याला आपण मराठीमध्ये नाताळ म्हणतो. तर नाताळ म्हणजे काय तर हा शब्द जो आहे नातूस हा एक लॅटिन शब्द आहे. या शब्दापासून त्याची निर्मिती झाली आहे. त्याचा अर्थ असा आहे की जन्म. या येशू ख्रिस्ताजींचा जन्म जो आहे तो या दिवशी झालेला आहे आणि म्हणूनच या शब्दाला नाताळ असं म्हणतात. नातूस म्हणजेच जन्म या लॅटिन शब्दापासून आलेला हा नाताळ शब्द. ओके, ज्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो क्रिसमस म्हणतो. ख्रिस्तांचा जन्म मध्यरात्री झाला अशी मान्यता आहे. बघा या छोट्या चित्रात तुम्हाला दिसत असेल की एक छानशा एका घरात जिथे सगळी अशी छोटी छोटी त्याची पेट ज्या म्हणतो जी छोटी आपली जनावरं आहेत ज्यांना आपण पाळीव प्राणी असे म्हणतो, या पाळीव प्राण्यांच्या त्याच्यामध्ये छान त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की बघा शिप्स आहेत, नंतर घोडा आहे, गाय आहे, अशा सगळ्यांच्या ह्याच्यात त्या घरामध्ये जी त्यांची मदर मेरी होती त्यांच्या हातात हे छोटं येशू ख्रिस्ताचं बाळ तुम्हाला दिसत आहे. येशू ख्रिस्त बाळ म्हणून दिसत असे सॉरी. तर त्यांचा जन्म मध्यरात्री झाला अशी मान्यता आहे मुलांना. बेथलहेम हे इस्रायल मधलं देशामधलं एक छोटंसं गाव आणि याच गावात ख्रिस्तांचा जन्म झाला अशी ही मान्यता आहे. आता नाताळ सणामध्ये मगाशी नेहा तू जसं सांगितलंस तसं भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्वाची आहे. एकमेकांना भेटवस्तू देणे. आता ही जी प्रथा आहे ही आपल्या सगळ्याच याच्यामध्ये आहे. दिवाळीमध्ये पण आपण एकमेकांना भेटवस्तू देतो किंवा तुम्ही बघितलं असेल तर रमजान ईदला मध्ये सुद्धा ईदी देण्याची पद्धत आहे एकमेकांना. म्हणजे आपण मगाशी जसं सांगितलं तसं आपण अतिशय उत्सवप्रिय भारताची जी जनता आहे ती आहे आणि वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, जातीचे लोक आपापल्या पद्धतीचे जे सण आहे ते या पद्धतीने छान प्रकारे साजरे करत असतात. आणि म्हणूनच भेटवस्तू आपला प्रेमाचं एक प्रतीक म्हणून भेटवस्तू देण्याची प्रथा इथे आहे. विशेषतः लहान मुलं या सणाची खूप आतुरतेने वाट बघत असतात. एक खूप छान सांता क्लॉज येऊन मुलांना भेटवस्तू आणि खाऊ देतात असा मात्र मुलांचा समज आहे. मुलांना तुम्हाला मी एक छोटीशी आठवण सांगते. मी असं ऐकलं होतं की सांता क्लॉज साठी आपण बाहेर जर मोजा लावून ठेवला आपल्या खिडकीत म्हणा, दारात म्हणा, तर आपल्या मनातला जो आवडती वस्तू आहे जी आपल्याला हवी आहे असं वाटलं असेल आणि ती इच्छा जर आपण मनातल्या मनात सांता क्लॉजला सांगितली तर सांता बाबा येऊन ती इच्छा प्रकट करतो, म्हणजे आपली पूर्ण करतो आणि त्या बाहेर लावलेल्या मोजामध्ये आपली भेटवस्तू ठेवून जातो किंवा आपल्यासाठी खाऊ ठेवून जातो. अशी एक माझ्या लहानपणीची आठवण आहे. आणि म्हणूनच मी माझ्या मुलींसाठी सुद्धा ही आठवणीने तो मोजा बाहेर लावून ठेवायची आणि त्यांना सांगायची तुम्हाला काय हवं ते मला सांगून ठेवा बरं का, म्हणजे मी सांता बाबाला सांगेन. आणि मग मी त्यांच्यासाठी त्या दिवशी एक छोटीशी वस्तू घेऊन यायची आणि त्यांना सांगायची दुसऱ्या दिवशी बघा सांता बाबा येऊन तुमच्यासाठी छान वस्तू ठेवून गेला आहे. म्हणजेच सांता बाबा तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो ही जी भावना आहे ती भावना लहानपणीच मुलांची खूप छान अशी वाढीला लागलेली असते आणि त्यांचा विश्वास असतो की सांता बाबा येऊन मला छानशी भेटवस्तू आणि खाऊ देऊन जाणार आहे. सो मुलं या सणाची खूप आतुरतेने वाट बघत असतात कारण हा सांता बाबा त्यांच्यासाठी छान भेटवस्तू आणि खाऊ घेऊन येणार असतो. ज्या मुलांना असं वाटतंय की ही छोटीशी जी माहिती आहे ती मला गरजेची वाटते तर त्यांनी जरूर आपण स्क्रीनशॉट करून घ्या आणि त्याची माहिती आपल्या वहीमध्ये लिहून घेतली तरी चालेल. यापूर्वीची स्लाइड मी तुम्हाला परत एकदा दाखवते.
त्याच्या म्हणजे तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट करता येईल. की नाताळ संबंधी थोडीशी माहिती तुम्हाला माहिती आहे, यातली काही काही गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती आहे, पण तरी सुद्धा ज्यांना असं वाटतंय की मला थोडीशी माहिती ही करून घ्यायची, तर जरूर स्क्रीनशॉट करा. आणि स्क्रीनशॉट झालं की मला थंब करा, म्हणजे मी पुढे जाईन. काढला टीचर. येस, ओके. या नेक्स्ट पेज आपण जसं सांगितलं की लॅटिन, आता यातला एखादा तरी तुम्हाला वाक्य असं महत्वाचं वाटेल की बाबा नातूस या लॅटिन शब्दापासून हा नाताळ हा शब्द बनलेला आहे. ओके. आणि कुठे जन्म झालाय ख्रिस्तांचा, तर बेथलहेम या इस्रायल देशातल्या एका छोट्याशा गावात त्यांचा जन्म झालेला आहे. तुम्ही बघत असाल की जगभरात जरी त्यांचा जन्म इस्रायलमध्ये झाला असला तरी त्यांचं कार्य हे जगभरातलं आहे. आणि म्हणूनच आपण येशूच्या जन्माची थोडीशी आणखीन माहिती बघणार आहोत की बघा, येशूच्या जन्माची तारीख किंवा महिना नक्की कुणाला सांगता येत नाही खरं तर, परंतु 4थ्या शतकाच्या सुरुवातीला काही चर्चनी 25 डिसेंबर ही तारीख ठरवली आणि यापुढे हीच तारीख अस्तित्वात आली किंवा याच वेळेला आपण तो सण साजरा करायला लागलो. पण ही तारीख मुलांनो जुन्या जुलियन दिनदर्शिकेनुसार ठरवण्यात आली होती. आता आपण जे कॅलेंडर वापरतो इंग्लिश मधलं ते ग्रेगोरियन कॅलेंडर आहे. पूर्वी जुलियन कॅलेंडर जे होते त्यानुसार ती 25 तारीख जी होती ती साजरा करण्याची तारीख ठरवण्यात आली होती. आता आपण ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा करतो, बरोबर. जुन्या जुलियन दिनदर्शिकेनुसार किंवा कॅलेंडरनुसार येशू ख्रिस्ताची जन्माची तारीख आताच्या ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार जानेवारीमध्ये येते. ओके, म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 25 डिसेंबर जरी आपण साजरा करत असलो तरी जुलियन कॅलेंडरनुसार ती जानेवारीमध्ये यायची. म्हणून मी मगाशी तुम्हाला जसं म्हणलं की 6, 7 आणि 19 जानेवारी या दिवसात काही ठिकाणी ख्रिसमस साजरा केला जातो, तो या कारणामुळेच, कारण तिथे अजूनही जुलियन कॅलेंडरनुसारच त्यांचं जे आहे ते कॅलेंडर जे आहे ते ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळेच युरोपमधल्या काही जुन्या चर्चमधून अजूनही ख्रिसमस हा जानेवारीमध्ये साजरा केला जातो. आणि आपण मगाशी म्हणलं तसं 12 दिवसांचा हा त्यांचा सण आहे, त्याच्यामुळे 6 पासून 19 तारखेपर्यंत त्यांचा हा ख्रिसमसचा पिरियड असतो. ओके, सो जुन्या जुलियन दिनदर्शिकेनुसार येशू ख्रिस्ताची जन्मतारीख आताच्या ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार जानेवारीमध्ये येते. ओके, हे लक्षात आलंय का तुमच्या की 25 डिसेंबर जरी ठरवली असेल तरी ती ग्रेगोरियन आपले जे कॅलेंडर आहे त्यानुसार आहे आणि जे जुलियन कॅलेंडर आहे त्यानुसार तो जन्म जानेवारीमध्ये समजला जातो. म्हणून तिथे अजूनही ख्रिसमस जानेवारीमध्ये साजरा केला जातो. ओके, आपल्याकडे पण कॅलेंडरचे 2 प्रकार आहेत. तुम्हाला काय मराठी महिने जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 2 पंथ आहेत. तुम्हाला ते माहिती की नाही माहिती नाही, आपण त्याच्यावर नक्की पुढे चर्चा करूच या. पण आता हे जी माहिती आपण तुम्हाला मी दिलेली आहे ती तुम्ही जरूर स्क्रीनशॉट करून घ्या. आपण वळूया पुढे. बघा, या दिवशी ख्रिश्चन अनुयायी म्हणजे ख्रिश्चन लोक म्हणा किंवा ख्रिस्ती धर्माचा पालन करणारी जी लोक आहेत ते एकमेकांना भेटतात, विविध भेटवस्तू देतात, शुभेच्छा पत्र देतात. म्हणजेच आपण ज्याला आता आजकालच्या ह्याच्यात म्हणतो ना की मी ग्रीटिंग्स दिले. ग्रीटिंग्स हे तुम्ही हातानेही बनवू शकता. तुमच्या मनातल्या भावना तुम्ही हाताने लिहून ग्रीटिंग्सच्या स्वरूपात लोकांना एकमेकांना देऊ शकता. शुभेच्छा पत्र देऊन त्यांचं अभिनंदन करतात, त्यांच्यासाठी शुभ इच्छा व्यक्त करतात किंवा त्यांच्यासाठी चांगल्या विचारांचं एक येशू ख्रिस्ताकडे मागणी करतात की जसं माझं चांगलं व्हावं असं म्हणतो आपण, तसंच या जगातल्या सगळ्या लोकांचं खूप चांगलं व्हावं अशी एक चांगली भावना येशू ख्रिस्ताकडे प्रगट करतात. आपल्या घरात रोषणाई करतात, नंतर घराला सजवतात छानसं मस्त, आणि ख्रिसमस वृक्ष किंवा ख्रिसमस ट्री जो आहे तो एक छान सजावट करून तयार केला जातो. बघा, आपल्या या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की छान ख्रिसमस ट्री जे आहे ते सुचिपर्णी, आपल्याकडचं जे आहे ना सुचिपर्णी झाड, ते झाड असतं आणि त्याला सजवलेलं असतं, लाइटिंग्स केलेली असतात, त्याच्यावर चॉकलेट्स लावलेले असतात, काही छोटी छोटी गिफ्ट्स लावलेली असतात. जी मोठी गिफ्ट्स असतात अशी ती खाली लावून छान सजवून ठेवलेलं असतं ते झाड. आता हे झाड म्हणजे या सणाचा एक अविभाज्य घटक आहे मुलांना. ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या इडन बागेतलं झाड आहे असं त्यात मानलं जातं. आणि क्रुसाचं झाड म्हणजे ह्याच मोठ्या झाडावर क्रुसाला बांधून येशू ख्रिस्तांना ठेवलेलं असल्यामुळे ते एक त्यांचा एक अविभाज्य घटक मानला जातो. सो इडन बागेतलं हे क्रुसाचं झाड हे त्याचं चांगल्या ह्याचं प्रतीक आहे ख्रिसमस ट्री हे. आणि या सणावर मी मगाशी म्हणलं तसं या सणामध्ये चॉकलेट्स, केक्स खूप बनवले जातात. ख्रिश्चन्स लोक घरी त्यांच्या खूप सारे केक्स बनवून एकमेकांना भेट देत असतात. कॅथलिक ख्रिस्त सभेमध्ये
ख्रिस्त जन्माची स्मृती म्हणून गोशाळा किंवा गाईचा गोठा तयार करण्याची परंपरा आहे. मगाशी मी तुम्हाला चित्रात दाखवल्याप्रमाणे येशू ख्रिस्तांचा जन्म जो होता तो त्यांच्या गोशाळेमध्ये त्यांचा जन्म झालेला होता. त्याच्यामुळे त्यांचं एक जन्माचं हे प्रतीक म्हणून काही ठिकाणी असं कॅथलिक चर्च मधनं म्हणा किंवा काही घरांच्या बाहेर सुद्धा ते लोक असं प्रतीक म्हणून ख्रिस्त जन्माची आठवण म्हणून गाईचा गोठा किंवा गोशाळा अशी छान तयार करतात. आणि हा सण लहान मोठे सर्वजण अतिशय उत्साहाने आनंदाने साजरा करतात. या सणात सर्वांना एकत्र आणण्याचा एक खूप छान असा जसं आपण दिवाळीला करतो, सगळेजण एकत्र येऊन आपण दिवाळी साजरी करतो. आपल्या घरी आपले नातेवाईक येत असतात, आपण त्यांच्याकडे जात असतो. तर त्याचप्रमाणे सर्वजण एकत्र येऊन चर्चमध्ये सुद्धा तुम्ही बघा, ख्रिस्ती धर्माचे हे जे अनुयायी आहेत ते प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमत असतात आणि ख्रिसमस मध्ये त्याचं विशेष ते जास्तीत जास्त पालन करत असतात. तुम्ही बघितलं असेल तर रविवारची त्यांची जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेला ते हमखास जात असतात मुलांना. म्हणजे प्रार्थनेचं महत्व खूप आहे. त्याच्यामुळे एकत्र प्रार्थनेचं समूह प्रार्थनेचं तर आणखीन जास्त महत्व आहे. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणेच हा आपला नाताळ जो आहे तो साजरा करत असताना करंजा किंवा अन्य खाद्यपदार्थांचं जसं मी सांगितलं केक्स, खूप सारे स्वीट्स बनवून एकमेकांना त्याचं आदान प्रदान करत असतात. लहान मुलांना सांता क्लॉजच्या वेशात येऊन भेट वस्तू देत असतात. म्हणजे आता जरी खरं तर रिअल सांता बाबा आहेत की नाही आपल्याला माहित नाही, पण सांता बाबाचा वेश करून लहान मुलांना भेटवस्तू देण्याचं काम करत असतात. आणि त्यामुळे मगाशी नेहा तू सांगितलंस तसंच अनेक छोट्या छोट्या मुलांना ज्यांची परिस्थिती नाहीये चांगली त्यांना भेटवस्तू देण्याचं खूप महत्वाचं कार्य हे सांता बाबा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करत असतात. काही अनाथ आश्रमांमधनं जाऊन, काही जिथे जी मुलं डिसेबल आहेत किंवा जी मुलं शारीरिकदृष्ट्या काही अपंग आहेत असं आपण म्हणूया, तर त्यांना सुद्धा त्यांच्यामध्ये जाऊन एकत्र जाऊन ही काही लोक हा सण साजरा करत असतात. आता जसं आपण पाहिलं की ख्रिसमस हा फक्त कुठल्या एका देशाचा नाही तर ख्रिश्चन बहुसंख्य देशांमध्ये किंवा पूर्ण जगभरामध्ये असं पण म्हणू की साजरा केला जातो. यामध्ये याचं मुख्य कारण असं आहे मुलांनो की ब्रिटिश वसाहतवाद, म्हणजे जिथे जिथे ब्रिटिशांनी वसाहत केली, आता आपल्याकडे सुद्धा भारतामध्ये ज्या वेळेला इंग्रजांचं राज्य आलं त्यावेळेला त्यांची वसाहत आपल्याकडे आल्यामुळे आपोआपच त्यावेळेला ख्रिसमस हा सण आपल्याकडे त्यांच्या बरोबरीने त्यांची संस्कृती घेऊन आला. आणि म्हणूनच हा ख्रिसमस सण जो आहे तो सगळीकडे स्वीकारला गेला. जसं की आपला भारत देश आहे, दक्षिण पूर्व आशिया आहे, या सगळ्या देशांमधनं ख्रिसमस अतिशय उत्साहात साजरा केला जातो. जपान सारख्या काही देशांमध्ये जरी ख्रिश्चन लोक अल्पसंख्याक आहेत, म्हणजे खूप कमी प्रमाणात आहे, तरी सुद्धा सांस्कृतिक प्रभावामुळे ख्रिसमस हा आता तिथे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ख्रिसमस सणाच्या दरम्यान चर्चमध्ये लोकांची उपस्थिती खूप असते. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की सामूहिक प्रार्थना मुलं तिथे लोक जाऊन करत असतात. आजच्या धावत्या युगात पश्चिमी काय सर्वच लोकांना चर्चमध्ये सेवा करण्यासाठी जाणं तेवढं जमत नाही, पण म्हणूनच या आठवड्या दरम्यान ते आवर्जून चर्चमध्ये जातात आणि तिथे आपली सेवा येशू ख्रिस्तांच्या प्रती आपली सेवा जी आहे ती रुजू करतात किंवा आपली सेवा प्रदान करतात. बघा केवढं मोठं आहे ही गोष्ट की आपण जर देवाचं किंवा धर्माचं काही काम करू शकत नसलो तर निदान आपल्या सणांच्या दिवशी तरी आपण तिथे जाऊन काही या पद्धतीचं कार्य करावं. हा खूप मोठा संदेश याद्वारे दिला गेलेला आहे की घरात आपण छोटं मोठं काम करतो पण आपल्या समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. ही जी भावना आहे ही अतिशय छान या ख्रिस्त आपल्या बांधवांनी इथे सांगितली गेली की चर्चमध्ये त्यावेळेला सगळ्या कुठल्याही प्रकारचं काम असू दे त्या प्रकारचं काम आठवड्यामध्ये ती आपली सेवा जी आहे ती हे लोक मुद्दाम आवर्जून करण्याचा तिथे प्रयत्न करत असतात. बघा आता मी मगाशी सांता क्लॉजचा उल्लेख केला मुलांना की सांता क्लॉज ज्याला आपण मराठीमध्ये सॅन्टा क्लॉज किंवा सांता बाबा असं म्हणतो, हे पाश्चिमात्य ख्रिश्चन धर्मात आणि संस्कृतीत आढळणारं एक काल्पनिक पात्र आहे. म्हणजे खरं तर सांता बाबा कोणी आहे की नाही अस्तित्वात माहित नाही, पण लोकांनी ठरवलं की हा आहे. आता ते कसं आलं तर सांता क्लॉजचं नाताळ सणाशी एक अतूट नातं आहे. सांता क्लॉज हा जगभरातील मुला मुलींना नाताळच्या आदल्या रात्री म्हणजे 24 तारखेला बघा खेळणी आणि इतर भेटवस्तू वाटत असतो असा ख्रिश्चन लोकांमध्ये समज आहे. जगभरातील लहान मुलांचे सांता क्लॉज हे एक अनोखं आणि अतिशय आवडतं पात्र आहे. बाल मनावर सांता क्लॉजच्या प्रेमळ व्यक्तिमत्वाची छाप पडलेली आपल्याला दिसते. सांता क्लॉज म्हणजेच सेंट निकोलस
क्रिस क्रिंगल, नाताळ बाबा किंवा नुसताच संता अशा विविध नावांनी ओळखला जातो. सेंट निकोलस जे होते मुलांनो, ह्या सेंट निकोलस यांनी ही पहिली प्रथा खरतर सुरू केली. 4थ्या शतकातील ग्रीक धर्मगुरू संत निकोलस हे भक्तांना भेटवस्तू देत असत आणि त्यांच्यापासूनच सांता क्लॉज या संकल्पनेचा आधुनिक काळात उगम झाला असावा अशी मान्यता आहे. ब्रिटिश आणि डच संस्कृतीमध्ये उदयाला आलेला सांता क्लॉज ही कल्पनाही तिथूनच आली असावी. सांता क्लॉज ही व्यक्तिरेखा किंवा हे कॅरेक्टर लाल रंगाचा आणि पांढरा असा मोठा पोशाख घालतो. पांढरा हा मोठा फ्रॉक सारखा जो फरचा असा एक पोशाख घातला जातो. त्याला पांढरी लांब दाढी असते अशी एक त्याची संकल्पना आहे. त्यामुळे आपल्या समोर सांता बाबा आला की हेच रूप डोळ्यासमोर येतं. वयस्कर रूपातील या व्यक्तीने काही वेळेला चष्मा लावलेला असतो तर काही वेळेला नसतो लावलेला. पायात काळे बूट, कमरेला पट्टा, हातात किंवा पाठीवर मोठी खेळण्यांची थैली आणि तो ज्याच्यामध्ये येतो त्या अशा छान हरणाची गाडी तुम्हाला दिसेल. तुम्हाला मी चित्र दाखवणारच आहे. थॉमस नास नावाच्या लेखकाने सांता क्लॉज घर ही एक नवी संकल्पना मांडली, ज्याच्यामध्ये सांता बाबाचं घर ज्याच्यामध्ये अनाथ मुलं आहेत ते राहू शकतील असं. उत्तर ध्रुवाच्या बर्फाळ प्रदेशात सांता क्लॉजचं निवासस्थान आहे असंही मानलं जातं. जगभरातील हजारो मुलं सांता क्लॉजला त्याच्या घरच्या पत्त्यावर पत्र पाठवत असतात मुलांना, की खूप चांगल्या गोष्टी शेअर करतात सांता क्लॉजशी किंवा त्यांचं दुःख असेल जे काय असेल ते सांता बाबाशी ते शेअर करतात आणि त्याच्या निवासस्थानी ती पत्र पाठवत असतात. आणि नाताळच्या रात्री बर्फावरून घसरत आपल्या गाडीवरून तो मुलांना भेटण्यासाठी भेटवस्तू घेऊन येतो अशी कल्पना मुलांच्या गाण्यामधून कथांमधून आपण लोकप्रिय झालेली बघतो. आपल्या हातातील घंटाच म्हणजे जिंगल बेल वाजवत मेरी ख्रिसमस अशा नाताळच्या शुभेच्छा देत हा सांता बाबा येत असण्याची काल्पनिक धारणा आहे. सांता क्लॉज या विषयावर विविध पुस्तकं लेखकांनी लिहिलेली आहेत. सो आपल्या निवासस्थानातून सांता क्लॉज एक आकाशवाणी केंद्रही चालवतो किंवा म्हणजे ज्याला आपण रेडिओ म्हणतो. चित्रपट मालिका याद्वारेही लहान मुलांसाठी सांता क्लॉज व्यक्तिरेखेचे चित्रण अतिशय प्रसिद्ध झालेलं आहे किंवा केलं गेलेलं आहे. सो हा सांता बाबा जो आहे आपल्या सगळ्या लहान मुलांच्या मनात, नुसती लहान मुलं नाही मोठ्यांना सुद्धा जर या सांता बाबांनी गिफ्ट दिलं ना तर आवडतं बरं का मुलांना. आणि म्हणूनच आपल्या या गाण्यामध्ये आजच्या नक्कीच त्याचा उल्लेख तुम्हाला आढळेल. बघा हा सांता बाबा कसा छान त्याच्या गाडीमधनं येतोय आणि खूप सारी गिफ्ट त्यांनी त्याच्या गाडीमध्ये आणलेली आहे. नक्की तुम्ही पण सांता बाबासाठी एक छानसा सॉक्स घराच्या बाहेर लावून ठेवा आणि आपली जी इच्छा आहे ती सांता बाबासाठी त्या सॉक्स मध्ये लिहून ठेवा. बघूया हा सांता बाबा तुमच्यासाठी काही गिफ्ट घेऊन येतोय का. वळूया आपण आपल्या आजच्या गाण्याकडे जे आहे जिंगल बेल द क्रिसमस बेल्स आर रिंगिंग, कम ऑन चिल्ड्रन हॅव सम फन, द सांता क्लॉज इज कमिंग. हे जे गाणं आहे याची जी संगीताची बाजू आहे म्हणजे जे कंपोज केलेलं आहे ते आपल्या महानगरपालिकेच्या संगीत विभागाच्या प्राचार्या ज्या आहेत श्रीमती सुवर्ण गौरी घैसास यांनी याचं कंपोजिशन केलेलं आहे आणि हे लिहिलेलं पण त्यांनीच आहे. सो मी थोडीशी माझ्या हातनं ही चूक झालेली आहे की आपण इथे लिहिले गेलेलं नाहीये की गीत आणि संगीत आपण दरवेळेला लिहितो की कुणाचं गीत आहे कुणाचं संगीत आहे. तो मुलांनो गाणं तुम्ही लिहिल्यानंतर त्याचा उल्लेख जरूर करा. श्रीमती सुवर्ण गौरी कागल घैसास यांचंच गीत आणि संगीत हे आजचं आपलं क्रिसमस सॉन्ग आहे. जिंगल बेल द क्रिसमस बेल्स आर रिंगिंग, come on children have some fun, the Santa Claus is coming. Here comes Mary with her doll, her dress is new and blue. Then comes Harry with his ball like a drop of dew. Tap your feet up and down, hear the drums are beating. Come on children have some fun, the Santa Claus is coming. The party is only for the kids, not for mom and dad. The gifts are but for everyone, don't you feel so sad? I say cool, the night is here, the Christmas star is twinkling. Come on children have some fun, the Santa Claus is coming. मुलांनो ह्यातले काही शब्द जे आहेत ज्याचा अर्थ तुम्हाला कळत नाहीये किंवा काही त्याचा अर्थ मी तुम्हाला समजावून देतेच आहे, पण जे शब्द तुम्हाला असे वाटतायत की हे मला कळलेले नाहीयेत किंवा काय तर ते तुम्ही मला जरूर विचारा. तत्पूर्वी मी तुम्हाला प्रत्येक ओळीचा अर्थ सांगणार आहे. जिंगल बेल आता आपण बघितलं की ती सांता बाबाच्या हातात असलेली जी घंटा आहे त्याला आपण जिंगल बेल म्हणतो. सो जिंगल बेल द क्रिसमस बेल्स आर रिंगिंग. आता अशा क्रिसमस बेल्स घरात पण लावलेल्या असतात त्यांच्या. सो ती बेल रिंग होते आहे. अँड कम ऑन चिल्ड्रन हॅव सम फन,
म्हणजे चला या मुलांनो जरा मज्जा करूया. फन म्हणजे मज्जा, तुम्हाला माहितीये. सो कम ऑन चिल्ड्रन, हॅव सम फन. छान मज्जा करूया. का? कारण सॅन्टा क्लॉज तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलाय. सॅन्टा क्लॉज इज कमिंग, ही इज कमिंग, येत आहे तो आपल्यासाठी मज्जा घेऊन. ओके. हिअर कम्स मॅरी विथ हर डॉल. आता ख्रिश्चन्स लोकांमध्ये जी नावं आहेत त्याप्रमाणे मेरी हे एक खूप छान अतिशय महत्वाचं नाव जे आपल्या येशू ख्रिस्तांच्या आईचं पण नाव आहे. मदर मेरी नावाने तुम्ही ओळखता त्यांना. सो ही आता इथे हे मदर मेरीसाठी नाहीये, तर त्या छोट्या मुलीचं नाव आहे मेरी. हिअर कम्स मेरी विथ हर डॉल. तिच्या डॉल सकट ती आली बघा. हर ड्रेस इज न्यू अँड ब्लू. तिचा ड्रेस कसा आहे? नवीन नवीन छान आणि ब्लू रंगाचा फ्रॉक ती किंवा ब्लू रंगाचा ड्रेस घालून ती आलेली आहे. देन कम्स हॅरी विथ हिज बॉल. आता या ख्रिसमसच्या सेलिब्रेशन साठी कोण कोण आलंय त्याचं वर्णन आहे. हिअर कम्स मॅरी विथ हर डॉल. तिची डॉल घेऊन आली. हर ड्रेस इज न्यू अँड ब्लू. तिचा ड्रेस कसा आहे? नवीन नवीन छान ब्लू रंगाचा ड्रेस ती असं परिधान करून आलेली आहे. देन कम्स हॅरी. तिच्यानंतर कोण आले तिच्या बरोबर? हॅरी. हॅरी हा मुलगा आहे. हॅरी घेऊन आलाय एक बॉल, त्याच्या हातात बॉल आहे. लाईक अ ड्रॉप ऑफ ड्यू. ड्रॉप ऑफ ड्यू चा अर्थ आहे, तुम्ही थंडीमध्ये बघितलंय ना, आपल्याकडे धुकं पडतं त्यावेळेला दवबिंदू पडत असतात. ते दवबिंदू इज कॉल्ड अ ड्रॉप ऑफ ड्यू. ओके. सो लाईक अ ड्रॉप ऑफ ड्यू म्हणजे एक छान पाण्याचा थेंबासारखा छान. तो बॉल कसा आहे? तर ट्रान्सपरंट बॉल आहे असं थोडक्यात त्यांना वर्णन करायचंय. सो देन कम्स हॅरी विथ हिज बॉल लाईक अ ड्रॉप ऑफ ड्यू. ओके. टॅप युअर फीट अप अँड डाऊन. टॅप म्हणजे पाय मारणे या अर्थी. पण आता इथे टॅप युअर फीटचा अर्थ आहे की छान तुम्ही उजवा डावा पायाचा वर खाली मारा, म्हणजे थोडक्यात तुम्ही डान्स करा. टॅप युअर फीट अप अँड डाऊन. हिअर द ड्रम्स आर बीटिंग. ऐका. काय ऐका? ड्रमचा आवाज येतोय, ड्रम वाजवल्याचा आवाज येतोय. बीटिंग म्हणजे मारणे, पण इथे मारणे या अर्थ नाहीये. तर ड्रम्सवर आपण मारतोय म्हणजे काय? ड्रम वाजवतोय. ओके. सो टॅप युअर फीट अप अँड डाऊन. खालती वरती हात पाय तुमचे आपण म्हणतो ना कदम ताल कसा करतो आपण, उजवा डावा पाय वरती खालती घेतो, पण इथे हे डान्सच्या स्वरूपात आहे. सो टॅप युअर फीट अप अँड डाऊन. हिअर. ऐका. काय? द ड्रम्स आर बीटिंग. ड्रम वाजतो आहे बघा. छान तालाचं एक हे सुरू आहे, तर त्याच्यावर छानसं नृत्य करा. टॅप युअर फीट. ओके. टॅप युअर फीट अप अँड डाऊन. हिअर द ड्रम्स आर बीटिंग. कम ऑन चिल्ड्रन, हॅव सम फन. The Santa Claus is coming. Second paragraph is most important. See, the party is only for the kids. बघा छोट्या छोट्या मुलांसाठी फक्त पार्टी अरेंज केलेली आहे सॅन्टाने. काय केलंय? The party is only for the kids. छोट्या छोट्या लहान लहान मुलांसाठी पार्टी आहे. Not for mom and dad. आई बाबांसाठी नाहीये ती पार्टी, फक्त लहान मुलांसाठी अरेंज केली सॅन्टाने आमच्या. आता हे ऐकल्यानंतर आमची काही मुलं थोडीशी नाराज झाली. हो, मग काय म्हणला? बट द गिफ्ट्स आर बट फॉर एव्हरीवन. पण सॅन्टानी गिफ्ट्स मात्र सगळ्यांसाठी आणली. ओके. डोंट यू फील सो सॅड. तुम्ही दुःख नका हे करू, त्याच्यासाठी वाईट नका वाटून घेऊ की पार्टीज फक्त मुलांसाठी आणि आई बाबांसाठी नाही. एन्जॉय करा. पार्टीज ओनली फॉर द किड्स, नॉट फॉर मॉम अँड द डॅड. बट द गिफ्ट्स आर बट फॉर एव्हरीवन. द गिफ्ट्स आर बट फॉर एव्हरीवन. सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आलाय सॅन्टा. डोंट यू फील सो सॅड. तुम्ही अजिबात दुःखी होऊ नका, कारण तुमच्या आई बाबांसाठी जरी पार्टी नसली तरी गिफ्ट मात्र नक्कीच आहेत. आय सी कूल नाईट इज. आय सी कूल म्हणजे आता तिथे बर्फ युरोपमध्ये किंवा बाकीच्या अन्य याच्यामध्ये आता या क्रिसमसच्या काळात खूप सारा बर्फ पडत असतं. सो आय सी कूल म्हणजे अशी बर्फाळ अशी थंड रात्र ही जी आहे, नाईट इज ही रात्र आपण एन्जॉय करतो आहोत. द क्रिसमस स्टार इज ट्विंकलिंग. हा जो क्रिसमसचा स्टार आहे आपण बाहेर लावलेला किंवा जे स्टार्स आहेत ते ट्विंकल करतायत, म्हणजे काय करतायत? चमकतायत छानपैकी. I see cool, the night is here, the Christmas star is twinkling. Come on children, have some fun. The Santa Claus is coming. गाणं अतिशय छान आहे मुलांना, तुम्हाला ते गाणं ऐकताना सुद्धा खूप आवडेल. यातले शब्द जे तुम्हाला कळले नाहीयेत ते मला तुम्ही विचारू शकता. एखाद दुसरा शब्द जर अडलेला असेल तर जरूर तुम्ही मला विचारा. आपण गाणं शिकून झालं की परत एकदा मी तुमच्या समोर हे गाणं जेव्हा शिकवताना ठेवणार आहे त्यावेळेला तुम्ही अंडरलाईन करून ठेवा त्या शब्दासाठी आणि मग मला हँड रेज करून विचारू शकता. आता आपण गाण्याकडे जाऊया पुढे आणि आजचं आपलं जे गाणं आहे ते आपण बघणार आहोत. ओके.
एक मिनिट मुलांना, मी माझ्या चॅनेलवर टाकलेलंच आहे. ओके, सुरू होईल. हे क्रिसमस सॉन्ग, jingle bell, the Christmas bells are ringing. Come on children, have some fun. The Santa Claus is coming. Before we start, मला कोणातरी हे वाचायला सांगायला आवडेल. कोण वाचेल? Anybody? Yes, आदिती. वाचशील बाळा? हो. हा, वाच. Jingle bell, the Christmas bells are ringing. Come on children, have some fun, the Santa Claus is coming. Jingle bell, the Christmas bells are ringing. Come on children, have some fun, the Santa Claus is coming. वाव, आदिती तुला तर छान चालीत म्हणता यायला लागलं, पण आपल्याला नुसतं वाचायचं, शब्द वाचायचे. हा, कारण ना काही वेळेला कसं होतं की आपले जे इंग्लिश उच्चार असतात किंवा आपले मराठीप्रमाणे उच्चार येतात, तर ते न येण्यासाठी काय पद्धतीने वाचलं पाहिजे हे मी तुम्हाला मागच्या एका गाण्यामध्ये शिकवताना किंवा मागे पण एकदा शिकवताना कशा पद्धतीचे उच्चार करावे हे सांगितलं होतं. बघा, जिंगल बेल द क्रिसमस बेल्स आर रिंगिंग. हा, काय काय उच्चार कसे करायचे असतात बघा. ओके भक्ती, पुढचं वाच. हिअर कम्स मेरी पासून वाच, फक्त वाचायचं. हा, या. येस भक्ती, वाचू शकतेस का? हा टीचर, माझा माईक ओपन होत नव्हता. वाच. टीचर स्टार्टिंग पासून वाचू का? फर्स्ट पॅराग्राफ आहे ना, हिअर कम्स मेरी विथ हर डॉल, तिथपासून वाच.
her dress in new and blue. Then comes Harry with his ball like a drop of dew. Tap your feet, up and down. Here the drums are beating. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. The party's only for the kids, not for mom and dad. The gifts are but for everyone. Don't you feel so sad? It'll cool I see. the night. I He see. I here. see cool. भक्ती आयसी कूल शब्द येतो हा. Icy cool the night is here. The Christmas star is twinkling. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. करेक्ट. व्हेरी गुड चिल्ड्रन. अदिती, भक्ती, व्हेरी नाईस. हा, सी आता तुम्हाला शब्द जे आहेत ते मी सांगितलेत, तुम्ही त्याप्रमाणे उच्चार पण करताय. टॅप युअर फीट अप अँड डाऊन. हिअर द ड्रम्स आर बीटिंग. बीटिंग शब्द कळला आहे. ड्रम्सवर आवाज करायचा, ड्रम वाजवायचा थोडक्यात. आता ह्यातला कुठला शब्द तुम्हाला अडला नसेल तर आपण गाण्याकडे वळूया. येस, ओके, लेट अस स्टार्ट. Zoo 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 zoo. La 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 la. Zoo 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 zoo. La 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 la. Jingle bell, the Christmas bells are ringing. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. Jingle bell, the Christmas bells are ringing. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. Here comes Mary with her doll. Her dress is new and blue. Then comes Harry with his ball, like a drop of dew. Here comes Mary with her doll. Her dress is new and blue. Then comes Harry with his ball, like a drop of dew. Tap your feet up and down. Here the drums are beating. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. Jingle bell, the Christmas bells are ringing. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. The party is only for the kids, not for mom and dad. The gifts are but for everyone. Don't you feel so sad? The party is only for the kids, not for mom and dad. The gifts are but for everyone. Don't you feel so sad? I see cool, the night is here. The Christmas star is twinkling. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. Jingle bell, the Christmas bells are ringing. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. Jingle bell, jingle all the way. Santa Claus is coming along, riding on the way. Hey, jingle bell, jingle all the way. Santa Claus is coming along, riding all the way. अशा या पद्धतीचं हे गाणं मुलांना आहे. एक एक ओळ मी सांगते, माझ्या मागणं म्हणायचा प्रयत्न करा. ही जिंगल बेल वाले जे 2 ओळी पहिल्या आहेत त्या तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित लक्षात आलेल्या आहेत. तर त्या मी एकदाच सांगते, तुम्ही रिपीट करायचंय. ज्यांना कुणाला गाणं म्हणायची इच्छा आहे त्यांनी हात वर करायचाय, रेस करायचाय. हा, त्याच्यामुळे मग मला कळेल की ज्याला गायचंय ते मी सांगते त्याप्रमाणे. झु 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 म्हणा.
Very good. La 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 la. La 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 la. आता हे म्हणताना तुम्हाला हसायला आलं ना, मला पण वाटलं असं की तुम्हाला हसायला येते. पण मुलांनो, गाणं आकर्षित करण्याच्या दृष्टीने किंवा एखादं गाणं सुरू व्हायच्या पूर्वी एक अट्रॅक्टिव्ह असा पार्ट असतो, जेणेकरून लोकांचं लक्ष वेधून घेतलं जातं. आता रुत्तुत्तू, जुजुजू, अलालाला असं म्हणलं ना की लोकांचं पटकन कान शब्दांच्या आधी तिथे जातात. म्हणून आपण या गाण्याची सुरुवात पण अशीच केली आहे. La 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 la. La 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 la. Very good. Jingle bell, the Christmas bells are ringing. Jingle bell, the Christmas bells are ringing. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. आता एका शब्दाचा मला तुम्हाला मज्जा सांगायची. आता हा फन हा शब्द जो आहे, इंग्लिशमध्ये फ म्हणताना, इंग्लिशमध्ये फ हा उच्चार करताना दोन ओठ मिटले जात नाहीत. जसं आपण मराठीमध्ये फ हा उच्चार करतो, तसा इंग्लिशमध्ये फ म्हणताना फ फ बघा, तुम्हाला माझा चेहरा दिसत असेल तर फ असा केला जातो. नॉट फ, फन नाही, फन. काय म्हणायचं, दोन शब्दांमध्ये फरक आहे, फन आणि फन. आहे, लक्षात येत आहे? हो टीचर. हा, ओके. सो म्हणताना कसं म्हणायचं, Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. Jingle bell, the Christmas bells are ringing. Jingle bell, the Christmas bells are ringing. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. Here comes Mary with her doll. Here comes Mary with her doll. Her dress is new and blue. Her dress is new and blue. Then comes Harry with his ball. Then comes Harry with his ball. Like a drop of dew. Like a drop of dew. Here comes Mary with her doll. Her dress is new and blue. Then comes Harry with his ball. Like a drop of dew. एकत्र म्हणायचं. हा, okay teacher. Here comes Mary with her doll. Her dress is new and blue. Then comes Harry with his ball. Like a drop of dew. Very good. Tap your feet up and down. Hear the drums are beating. Tap your feet up and down. Hear the drums are beating. Not beating, it is beating. Huh? Hear the drums are beating. Hear the drums are beating. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. Jingle bell, the Christmas bells are ringing. Jingle bell, the Christmas bells are ringing. Have some fun, the Santa Claus is coming. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. The party is only for the kids, not for mom and dad. The party is only for the kids, not for mom and dad. The gifts are but for everyone. Don't you feel so sad? The gifts are but for everyone. Don't you feel so sad? I see cool, the night is here. The Christmas star is twinkling. I see cool, night is here. The Christmas star is twinkling. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. ओके, आता ती आयसी कूल आणि वरच्या अंतरातली
टॅप युअर फीट, या थोड्याशा उंच जाणाऱ्या ओळी आहे. आय सी कूल नाईट इज हिअर, इथे आवाज चढवायचा छानपैकी. एकदा ट्राय कर परत. I see cool nights is here. Christmas star is twinkling. The Christmas star is twinkling. Come on, children, have some fun. The Santa Claus is coming. Jingle Yeah. bell, jingle all. टीचर ते पुढचं. हा, जिंगल बेल जिंगल ऑल द वे म्हणा. Jingle bell, jingle all the way. Santa Santa Claus. Claus is coming along, riding on the way. Hey, jingle bell, jingle Jingle. all the way. Santa Claus coming along, smiling all the way. Smiling all the way. ओके, या आता आपण हे गाणं परत एकदा प्रयत्न करूया. आपल्याला ऐकायला मिळत असेल तर आपण हे गाणं जरूर ऐकूया. येस, शब्द म्हणण्याचा प्रयत्न करा. रायडिंग डाऊन दिस वे अँड स्माइलिंग ऑल द वे, या पद्धतीचं आपण हे जे गाणं आहे बघितलं आहे आता. गाणं हे तुम्हाला खूप आवडलं असेल मला असं वाटतं. प्रत्येकाने हे गाणं नक्की बसवायचा प्रयत्न करा. मुलांनो, आजचा आपला जो हा जो टॉपिक आहे क्रिसमस सॉन्ग, हे शिकवण्याचा उद्देश एकच आहे की या निमित्ताने, आता या नाताळच्या निमित्ताने, येणाऱ्या सणाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्या या सणाबद्दलची माहिती व्हावी. त्याचप्रमाणे त्यांच्या रीतिरिवाज आपले जे आहेत ते आपण परत एकदा छान पद्धतीने जाणून घ्यावेत. आणि मुख्य म्हणजे आपण ज्या वेळेला एखाद्या प्रासंगिक गीत आपण जे शिकत असतो, एखाद्या प्रसंगावर घडणारं गीत, त्या प्रासंगिक गीताची आपल्याला परत एकदा माहिती व्हावी यासाठी आपण हे गाणं आज शिकलेलो आहोत. प्रासंगिक गीताचा अर्थच हे आहे की प्रसंगानुरूप बनलेलं गीत. आता दिवाळीचा सण आहे तर तो दिवाळीचा प्रसंग, या प्रसंगावर बनलेलं गीत एखादं दिवाळी गीत असू शकतं, किंवा होळी आहे, होळी सण आहे तर या सणाच्या निमित्ताने बनलेलं जे गीत आहे
ते प्रासंगिक गीत म्हणून नक्कीच आपण त्याचा उपयोग करू शकतो. सो हे जे गीत आहे क्रिसमस सॉन्ग, हे तर क्रिसमस येणाऱ्या सणाच्या निमित्ताने, नाताळच्या निमित्ताने एक जे बनवलेलं गीत आहे प्रासंगिक गीत. तर हे प्रासंगिक गीत शिकण्याच्या निमित्ताने आज आपण हे गाणं जे आहे ते शिकलेलो आहोत. त्याचप्रमाणे मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नाताळबद्दलची छोटी छोटी जी काय आपल्याला कदाचित जी माहिती नसेल सगळी, 25 तारखेला आपण क्रिसमसची सुट्टी घेतो किंवा क्रिसमस सण साजरा करायला बरेच जण आपले ख्रिश्चन बांधव जे आहेत ते सुरुवात करतात, पण आपल्या सगळ्यांनाच याची माहिती नसते सगळ्या पद्धतीची. तर ती एक जाणून देण्यासाठी आपण आता हा प्रयत्न केलेला आहे. मुलांना मला तुम्हाला स्वाध्याय द्यायचा आहे, जो मी आज तुम्हाला तोंडी देते आहे, लिखित स्वरूपात मी तुम्हाला इथे दिलेलं नाहीये, त्याची स्लाइड तयार केलेली नाहीये, पण मुलांना तुम्ही नक्की लिहून घ्या की आपल्याला आज या स्वाध्यायामध्ये काय करायचं आहे. तर आपल्याला हे क्रिसमस गीत जे आहे ते आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. त्याचप्रमाणे यातले तुम्हाला अवघड वाटणारे जे शब्द आहेत ते किमान 5 शब्द तरी आपल्याला यातले जे अडलेले असतील ते 5-5 वेळा लिहून त्याचा अर्थ लिहून ते व्यवस्थित पाठ करायचे आहे. याच्याच बरोबर आपलं हे गाणं आपल्या दोस्तांबरोबर तुम्ही शेअर करू शकता, आपल्या दोस्तांना हे गाणं शिकवू शकता. जे आज तुमच्या क्लासला येऊ शकले नसतील ऑनलाईन, त्यांना हे गाणं तुम्ही नक्की फॉरवर्ड करू शकता ऑन जे आहे ते. त्याच्याच प्रमाणे एक प्रासंगिक गीत म्हणून ज्या वेळेला तुम्हाला कधी परीक्षेला म्हणा की तुम्हाला जर समजा विचारलं की एखादं प्रासंगिक गीत म्हणा, तर एक प्रासंगिक गीत म्हणून आपण हे गाणं नक्की म्हणू शकतो. त्यामुळे प्रासंगिक गीत हे तुम्हाला तयार करायचं आहे म्हणण्यासाठी. आणि आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे क्रिसमस या विषयावर किंवा नाताळ या विषयावर तुम्ही 10 ओळींचा निबंध या निमित्ताने लिहून काढायचा आहे. सो मी आता सांगितल्याप्रमाणे स्वाध्यायासाठी काय काय करायचं आहे, गाणं आपल्याला लिहायचं आहे आपल्या वहीमध्ये, त्याच्यानंतर ते गाणं पाठ करायचं आहे, गाण्याची चाल व्यवस्थित तयार करून घ्यायची आपली. सेकंडली आपल्याला नाताळ या विषयावर 10 ओळींचा निबंध लिहायचा आहे. तिसरी गोष्ट मी आता सांगितल्याप्रमाणे आपलं हे गाणं आपल्या मित्रांना शेअर करायचं आहे. आणि समजा तुम्हाला कधी जर वक्तृत्व स्पर्धा असेल, नाताळ विषयावर बोलायचं वेळ आली, तर आपण मी दिलेल्या ज्या जी आता माहिती होती त्याचा नक्की आपण उपयोग या निमित्ताने करू शकतो. सो आजचा आपल्याला हे जे लेसन आहे तो इथे मला माझ्या दृष्टीने जी काही माहिती तुम्हाला मी द्यायची होती ती या निमित्ताने देऊन माझी पूर्ण झाली आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्यांना मेरी क्रिसमस अँड अ हॅपी न्यू इयर फॉर ऑल ऑफ यू. येणाऱ्या या वर्षासाठी आणि क्रिसमस साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. खूप एन्जॉय करा. एन्जॉय करण्याबरोबरच आपल्या या क्रिसमस बद्दलची जी माहिती दिली आहे ती नक्की लक्षात ठेवा आणि आपण काय काय पद्धतीने हा सण साजरा करू शकतो त्याचा नक्की विचार करा मुलांनो. आणि हे गाणं छान तयार करा. मला खूप आवडेल तुम्ही जर हे गाणं छान तयार केलं आणि मला जर म्हणून त्याचा व्हिडिओ पाठवला तर आय विल बी व्हेरी हॅपी आणि मज्जा येईल. ओके, तुम्हाला मज्जा आली असेल असं मला वाटतं. सोनाली जर त्याला आवाज बंद करायला सांग. सॉरी, तू बाहेर ओरडतो ना आवाज करत.